तर थोड्याच वेळामध्ये अंकित प्रस्फुट जोडले जातील. तोपर्यंत आपण हॅलो लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण सध्या अगदीच पहिल्या चेंडूवर एक धाव आले, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा त्यांना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद, थँक्यू. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकला श्रीकांत पाटील यांना आपण ऐकत होतो. चला जाऊया नेक्स्ट मॅच. एका बाजूला काकाश्री, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर काय टीमचं नाव आहे? फाईव्ह ब्रदर्स. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला, म्हणजेच तितकासा नाही झाला असं आपण म्हणूया. एकदा पुन्हा एकदा येताना पाहतो. पहिल्याच चेंडूवरती जर पाहिलं तर 1, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 1 धाव येताना आपण पाहतोय. अगदी दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सोनेरे आणि सरचं स्वागत करूया. आपण पाहतोय धवलोली प्रीमियर लीग 2026चा हा महासंग्राम आपल्या भेटीला आलाय. देखणं पर्व आपण म्हणूया, कारण का पहिल्या पर्वामध्ये 8 टीम खेळल्या, दुसऱ्या पर्वामध्ये 12 संघ खेळताना पाहतोय. आणि याचं सर्व श्रेय आपण प्रत्येक खेळाडूला, गावातील व्यक्तीला दिलं पाहिजे. मिलिंदला पाहतोय, मोठा फटका तर सजवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाही आहे आणि पहिल्या विकेटचं पतन गॉन. चला, पहिल्या मॅचमध्ये म्हणजेच दोन्ही संघांनी 1-1 विजय प्राप्त केलाय. त्याच्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये एकामेका समोर खेळताना पाहत आहेत. एका बाजूला काकाश्री हा देखील संघ नामवंत आहेत आणि दुसऱ्या बाजूला फाय ब्रदर्स, 5 भावांचा हा संघ असं आपण म्हणूया. आज गावाच्या टुर्नामेंटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपणास वाट पाहावी लागेल, संधी अजूनही दोघांकडे आहे. चार चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण जर पाहिलं तर मिलिंद पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून देखील स्ट्रोक पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय, तद्वर एकच धाव. 5 चेंडूवरती फक्त 5 धावा. चांगली गोलंदाजी दुपारच्या सत्रामध्ये मिलिंदच्या माध्यमातून केली जाते. आपण जर पाहिलं तर एक चांगला खेळाडू, आतापर्यंत खूप सारं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं गेलंय. दसुरेवाडीसाठी कित्येक सामने अगदी विजय प्राप्त करून दिलेत. आज लीग फॉर्मॅट आहे, हलक्या हाताने चांगल्या चेंडूला सन्मान दिला. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि कोणतीही धाव नसेल. पहिल्या षटकाची सांगता झाली, अंत झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 6, माफ करा 5. चला, गौरव तिलोटकर या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. गोलंदाज जर पाहिलं तर पहिलं षटक मिलिंदच्या नावावरती राहिलं असं आपण म्हणूया. 5 धावा फक्त खर्च केल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला अक्षय, दुसऱ्या बाजूला श्रीकांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. मागच्या मॅचमध्ये अक्षयचा चांगला खेळ राहिला होता. या मॅचमध्ये कसा खेळतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. अजून किती मॅच आहेत? आरामात होते.
पहिला चेंडू समोरच्या दिशेने एक देखना स्ट्रोक आलाय, परंतु कोणतीही चुकी करणार नाहीये. अगदी नक्कीच आल्या पावली माघारी परतलाय असं आपण म्हणूया. गॉन. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये काही खास करू शकला नाहीये आणि नक्कीच कुठेतरी स्वतःवरती नाराज असेल. न्यू बॅटर इन झालाय, ज्याचं नाव आहे मनीष तोसकर. अजून एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. गौरव दुसऱ्या बाजूला एक वेगळ्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहतोय. अक्षय मात्र माघारी स्वस्तामध्ये परतलाय असं आपण म्हणूया. मागच्या मॅचमध्ये चांगली खेळ राहिली होती, परंतु प्रत्येक मॅच तुमच्या नावावरती राहील असं आपण म्हणू शकत नाही आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, कभी तेरी कभी मेरी असं होत असतं. पहिल्याच चेंडूवरती विकेट. धावसंख्या फक्त 5 वरती थांबली आहे. मागच्या षटकाचा विचार केला तर मिलिंदची अगदी चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो. उलटा चेंडूला हलक्या हाताने सन्मान दिलाय. नॉनस्ट्राईकच्या बॅटरला कुठेतरी वरती आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक असे तर यशाला सुद्धा त्याच्यासमोर झुकावंच लागतं. या ठिकाणी स्ट्राईक दिली आहे. कसा खेळ करतोय म्हणजेच सेकंडच्या माध्यमातून ऑन स्ट्राईक आपण याला पाहू शकतो. पहिल्याच चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर एक धाव. अगदी धावसंख्येला लगाम लावण्याचं काम सकाळच्या सत्रामध्ये खूप सारी धावसंख्या येताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिले ना तर कुठेतरी मागच्या 2-3 मॅचचा विचार केला तर थोडी धावसंख्या कमी झाली आहे. 4 खेळाडू डीपमध्ये आपल्याला ऑन साईड पाहायला मिळतात. एक फाईन लेग, त्याच्यानंतर मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑन. चांगला पटका पाहायला प्रॉपर टायमिंग नाही झालाय तरी सुद्धा त्याच्यावरती एक धावेची मोहर. बघता बघता 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. एका धावेसाठी सुरुवातीच्या षटकामध्ये संघर्षमय कहाणी राहिली आहे. चला, नक्कीच चांगली गोलंदाजी होते. आपण जर पाहिलं तर गौरव तिरलकर असा एक खेळाडू चांगला खेळ त्याचा मागच्या मॅचमध्ये देखील राहिला. पुन्हा एकदा गौरव. अगदी चुकी होते आणि कुठेतरी दुपारच्या सत्रामध्ये आपण म्हणूया की बोनस दिला जातोय का. लॉंग स्टॉपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. वाईड +2 अशा 3 धावा असतील. धावसंख्या जर पाहिली तर 11 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. मोठ्या पटक्यापासून या मॅचमध्ये या इनिंगमध्ये आपण असं म्हणूया वंचित राहिले दोन्ही बॅटर. एका बाजूला श्रीकांत, दुसऱ्या बाजूला मनीष. आता मात्र अँगल चेंज केला. हाफ ट्रॅकर चेंडू पॉवरफुल, सक्सेसफुल दुपारच्या सत्रामध्ये दहाडला. आलाय सिक्सर. अगदी संधी होती कुठेतरी मोठा फटका मारण्याची, त्या संधीचं सोनं केलं. हाफ ट्रॅकर चेंडूला अगदी मिड विकेटला भेदून दिलंय. 6 धावांची मोहर. धावसंख्या जर पाहिली ना तर आता मात्र वधारते असं आपण म्हणूया. जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती.
अगदी नक्कीच आपण मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करत होतो. तो फटका जरूर आलाय, परंतु शेवट कसा होतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण का दुसऱ्या बाजूला गौरव देखील एक मोठा खेळाडू आहे. धावसंख्या 17, माफ करा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आता मात्र क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र असा चेंडू आपण पाहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात का हा प्रश्न मध्ये असेल आणि मला वाटतं बॅटर सेफ आहे. 2 धावा कंप्लीट, धावसंख्या 19. अजूनही दुसरे षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून सामन्यांचा विचार केला तर चांगले सामने आपल्याला भेटीला आलेत. अजूनही या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा 1 दिवस आणि उद्याचा 1 दिवस बाकी असेल. 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतो. गेल्या वर्षी 1 दिवसामध्ये आम्ही ही स्पर्धा कव्हर केली होती आणि यावर्षी 2 दिवस आयोजकांनी आणि त्यांची सराहना झाली पाहिजे. प्रत्येकाला त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा इनकट म्हणजेच आतमध्ये आलाय. 1 धाव पुन्हा एकदा आपण जर पाहिली तर पाहायला मिळते. चला थोडीशी घाई करा विनंती असेल. दोन षटकांची सांगता, धावसंख्या 20. हॅलो हॅलो झालं, चालू झालं दुसरा माईक झाला ना. थँक्यू सर. ते खालून घे ना बंधू. अरे मी काय म्हणतो, तो एक जो स्पीकर आहे ना तो 5 आहे का असं म्हणतोय. तू त्याला हे बासचं लावू शकतो काय दुसरं काय बाससाठी? त्याला वायर लागेल. अरे हा ऑन ऑफ कसा आहे? तो डायरेक्ट आहे, चालूच राहणार. अरे पण असा बोललं तरी आवाज घेईल. नाही इकडून आवाज कमी करून ठेवू. करंट लागायचा. हा ते ठीक आहे. आता सध्या तरी बंद कर. मनोज पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर चांगला फटका पाहतोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धावांची मोहर. पहिल्या चेंडू आपण जर पाहिलं तर 1 धाव आली आहे. मनोज या ठिकाणी बॅटची एज. विकेटच्या मागे चांगलं गॅदर केलं जात आहे. 3ऱ्या विकेटचं पतन गॉन. चला आवाजामध्ये बदल केला जातो. अजूनही धावलोली गावातील मूर्तिलहान कीर्तिमान असा आवाज पाहायला मिळतोय. रुपेश आंबेडकर यांना आपण पाहणार आहोत. धन्यवाद. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता सुरू असलेला सामना 5 वर्ष वर्ष काकाश्री. जो जिंकेल तो गटात टॉप जाईल. त्याच्यानंतर जो लुझर मध्ये मॅच होईल तो विनर येऊन त्यांच्यावर सोबत खेळ. सुंदर गोलंदाजी किंवा 2 धावा दिल्या. 2 धावाने समाधान मानावलं. तो धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ते 24. 3रं षटक अजूनही प्रगतीपथावर. पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा आल्यात आणि 1 विकेट गमावला होता. तो 1 विकेट प्रत्येक ओव्हरमध्ये. मनोज तोसकर पुढील चेंडू. मनोज तोसकर याचा समोर एक खतरनाक मॅच. बाळू आणि हा परत ऑफ स्टंप यशस्वी. बाळूला वाटलं वाईट राहील परंतु
वाईड न जाता निर्धाव चेंडू मनोज तोस्कर, वाईट कार्ड एंट्री होती मनोज तोस्कर यांची आणि निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या आहे तिथेच 24. तिसरा षटक अजूनही प्रगती पथावर, केवळ या षटकामध्ये 4 धावा आल्यात. पुढे चेंडू आणि परत एकदा हा वाईड चेंडू, पंतांचा निर्णय अंतिम राहील. हा वाईड चेंडू, वाईडने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 25. पहिल्या षटकाला 5 धावा 1 विकेट, त्याच्यानंतर गौरवला 15 धावा आल्या 1 विकेट आणि तिसरं षटक प्रगतीपथावर तोस्कर यांचा. पुढे चेंडू बाळू याला आणि हा परत एकदा उत्तुंग समालेला षटकार, खणखणीत षटकार. 6 धावेने धावसंख्या झटकन वाढते. धावसंख्या होते ती 31. मनोतोस्करने शेवटचा चेंडू मात्र खराब टाकला होता लेग स्टंपच्या बाहेर आणि बाळूने त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि षटकार. तीन षटकाच्या समोर धावसंख्या झाली 31. अजून मला वाटतं जर अजून 20 धावा आल्या या षटकामध्ये तर सरासरी सामना होऊ शकतो, कारण सकाळपासून आपण पाहत गेलो तर 50, 40, 45च्या वरती ज्या धावा होत आहे सेकंड वीक लॉट मध्ये त्या चेस होत नाहीयेत. साहिल वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन तो साहिल आणि समोर आहे तो सुहास आरेकर. साहिल आंबेलकर आणि पहिल्या षटकावर पहिला फुलतो चेंडू आणि खणखणी षटकार. साहिलला पहिला चेंडू पहिला षटकार, खराब गोलंदाजी. सुहास आरेकरच्या बॅटीतून निघालेला खणखणी षटकार. बाळूने पहिली मारली होती षटकार, त्याच्या सुहास 1 तेरी 1 मेरी. 6 धावेने धावसंख्या झटकन वाढते. धावसंख्या होते 37. 2 विकेट लॉस. पुढे चेंडू साहिल येता परत एकदा ऑफस्टमेस्टीच्या खूपच बाहेर होता. 1 धाव धावून तर काढले, दुसऱ्या धावचा प्रयत्न करता बघूया, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव समाधान मानावा लागतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 38. आता बाळू बेस्ट वर्सेस बेस्ट, MCC आंबेडकरवाडी ओपनिंग जोडी बेस्ट वर्सेस बेस्ट. गोलंदाजी करतो तो साहिल, बेस्ट बॅट्समन झाला होता एका मॅच मध्ये, तसंच समोर आहे तो बेस्ट बॅट्समन बाळू. परत एकदा साहिलला खणखणीत उठवला बघूया आणि ड्रॉप कॅच. रुपेश शंकरने खराब क्षेत्ररक्षण केलंय, मला वाटतं जीवदान दिलंय बाळूला. सुंदर गोलंदाजी केली होती. साईला माहिती आहे की बाळू कोणत्या साईडला खेळतो, कोणत्या साईडला स्ट्रॉंग झोन आहे बाळूचा, आणि त्या साईडलाच तो गोलंदाजी करतोय. शक्यतो रन कमी होतील आणि विकेट भेटेल, परंतु खराब क्षेत्ररक्षण नमुना पाहिला होता रुपेश तोस्कर यांच्याकडून. साहिल पुन्हा एकदा बाळूसाठी आणि हा खूपच ऑफस्टमेस्टीच्या बाहेर आणि वाईट चेंडू. धावा होत आहेत त्या 41. पहिल्या षटकाला 5 धावा दिल्या होत्या मिलिंदने, 1 विकेट घेतला होता. नंतर 15 धावा आल्या, 1 विकेट गेला होता. त्याच्यानंतर 11 धावा आल्या, 1 विकेट. आता पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्यात. बघूया मागणं होतंय का. आणि परत एकदा वाईट चेंडू. मी आधी पण बोललो होतं बेस्ट वरचे बेस्ट. साहिल हा उत्कृष्ट बॅट्समन पण आहे, ऑलराऊंडर पण आहे, समोर तेवढाच ऑलराऊंडर आहे बाळू. कारण काल जी टुर्नामेंट झाली होती विद्या विहारला, तिथे बेस्ट बॅट्समन मध्ये भेटला होता बाळूला. आणि परत एकदा वाईट चेंडू. दबावामध्ये साहिल, कारण बाळूला मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन भेटलं होतं काल विद्या विहार मध्ये, ग्रास ग्राउंड मध्ये, माती विकेटला. आणि
देवाचे वडनेते धडाधडीचे देवाचे वडणे क्रिकेट कमिटीचे सचिव सुनील झिंबळे यांचं आगमन झाले. आम्ही धावलेली क्रिकेट सभे त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो आमच्या शब्दाला मान देऊन आला. तसेच आमचे मित्र परममित्र देवाचे वडनेतील MCC कॅम्पेकरवाडीचे अमोल कॅम्पेकर यांचं आगमन झाले आणि मी पण त्यांचं आभार मानतो. आमच्या धावलेली क्रिकेटर सर्वे त्यांचा सन्मान करणार आहे ते देवाचे वडणे क्रिकेट कमिटी मेंबर आहेत. साहिल आणि मात्र साईला माहिती होतं की बाळू कोणत्या झोन मध्ये खेळतो. हा पिच कटर टाकला आणि आउट. फलंदाज बाद बाळू साहिल तो विकेट घेतला. साहिल एक तेरी एक मेरी झाली होती परंतु आता पुढे बाळूची पण ओव्हर आहे ती तुला खेळायची आहे. बाळून तुला एवढा रन नाही घेतलेत परंतु तुला समोर बाळूला तेवढे रन मारता येतात का पाहायचे आहेत. यंग ब्रिगेड मयूर आयरे मला वाटतं या टीम मध्ये पाहायला गेलो ना तर सगळे यंगच आहेत. यंगच खेळतायत. साहिल पुढे चेंडू साहिल पुढे चेंडू साहिल येता आणि हा फॉलोथ्रो मध्ये मयूरला काही समजलं नाही आणि फलंदाज बाद. साहिलने 2 विकेट घेतले 3 एक्स्ट्रा धावा दिले होते पण तुझे दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. मयूर आउट. त्यांची जागा घेण्यासाठी कोण येतोय. नाव काय आकाश पोकले मला वाटतो. साहिल हॅट्रिकची चान्स. साहिल 3 चेंडू तू वाईट हॅट्रिक टाकली होती बघूया विकेट हॅट्रिक येतं काय. आकाश हॅट्रिक चेंडू. साहिल याचा बघूया धावलेली प्रीमियर लीग परवा पाहिजे दुसऱ्यामध्ये हॅट्रिक येते का बघूया. आणि पहिली हॅट्रिक साहिल आंबेलकर याच्या मार्फत. विकेट हॅट्रिक आहे. विकेट हॅट्रिक आहे. ओव्हर हॅट्रिक झाली ती साहिल तुझी वैयक्तिक नाही होऊ शकत परंतु संघासाठी तुझी हॅट्रिक आहे. ओव्हर हॅट्रिक आहे. केवळ 44 धावा झाल्या आणि 45 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 45 धावा. आणि आपल्या आलेले देवाचे वडणे क्रिकेट समितीचे सदस्य सुनील झिंबरे साहेब तसेच अमोल केंद्रेकर साहेब यांचा सत्कार करणार आहेत. आपले आबा बाबलेवाडीचे लेजंड प्लेअर आबा यांच्या हस्ते सत्कार होणार आहे ते सुनील झिंबरे साहेब यांचा. सुनील झिंबरे साहेब यांचा सत्कार करणार आहे ते आबा आणि अमोल केंद्रेकर यांचा सत्कार होईल ते आमचे लेजंड प्लेअर लवू नाना पोकले यांच्या हस्ते होईल. आपल्या अमोल पोकले यांचा अमोल केंद्रेकर यांचा सत्कार. सुनील झिंबरे साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या धावलेली क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट प्रेमी पर्व दुसऱ्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी तुमचे धावलेली क्रिकेटर्स तर्फे अभिनंदन आणि आभार मानतो. अमोल केंद्रेकर यांचा सत्कार होत होता. आमचे धावलेलेचे धाडाधाडीचे आमचे लेजंड लवू पोकले यांच्याकडून धन्यवाद. अमोलजी तुम्ही वेळात वेळ काढून धावलेले क्रिकेट प्रीमियर लीग साठी आल्याबद्दल. आणि दुसरा याच्या पुढील होणारा सामना साक्षी 11 वर्सेस सायली 11 टॉस साठी यायचंय. साक्षी 11 वर्सेस सायली 11 टॉस साठी यायचंय. कॅप्टन कोण आहेत. साक्षीनी सायली
वैभव आपटे. कुठे असतील त्यांनी येतं वैभव आपटे. टॉस करून घ्यायचा आहे अंकुश. अंकुश टॉस करून घ्यायचा आहे. काका सायली 11 वर्सेस साक्षी 11. दोन्ही पण पोकलेवाडीचे ओनर, दोन्ही पण कॅप्टन. एकाचं वरती घर, एकाचं खाली घर. टॉच करून घ्यायचा. 45 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग साठी यायचं आहे. सायली 11 टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करतो सायली. फलंदाज पाठवायचे आहेत. फलंदाज विनोद बाणे आणि निलिमा आंबेलकर. ओपनिंग जोडी 45 धावांचा उद्दिष्ट. एक अंपायरिंग साठी जायचं. अंकुश अंकुश कोणातरी ऍडजस्ट करायचं अंपायर साठी. आणि तसेच आमचे परम मित्र शिवणे गावचे दादादिडीचे खेळाडू परम मित्र आमचे सगळ्यांचेच म्हणजे सगळ्यांचेच परिचयाचे असे शिवणे गावचे अनिल गोरले साहेब यांचा आमच्या मंडळातर्फे मी आभार मानतो आणि आल्याबद्दल धन्यवाद देतो. वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेला तुम्ही आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी क्रिकेटर्सतर्फे धावलेली क्रिकेटर्सतर्फे आभार मानतो. मिलिंद आणि विनोद आणि त्यांचा सत्कार करतील आमचे म्हणजे माझे परिचयाचे तसं माझ्या परम मित्राचे वडील मनोहर तोसकर यांच्यामार्फत त्यांचा सत्कार करायचा. धन्यवाद गोरले साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला आमच्या स्पर्धेला उपस्थिती दाखवल्याबद्दल. आणि सामना सुरू होतोय. संतोष गिदम सामना करण्याचे मिलिंद. नॉन स्ट्रायकरला ते विनोद बाणे. 45 धावा डिफेंड करायचे संतोष गिदम याला 4 ओव्हर मध्ये. बघूया पहिला चेंडू आणि खूपच रिव्हर्स स्वीपचा ट्राय केली होती परंतु खूपच लेग स्टंप एसटीच्या पण बाहेर गेली. रिव्हर्स स्वीपच्या लेफ्टीला ऑफ स्टंप एसटीच्या खूपच बाहेर होती. आणि वाईट चेंडूने खातं खोललंय संघाचं. आणि सुंदर ऑफसाईडला तर चेंडू. एक धाव तर धावून काढले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात. दुसरी धावी धावून काढले. बघूया 2 धावा धावून काढल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न फसलाय परंतु परत पाठवलं विनोद याला मिलिंद याने. आणि 2 धावा. धाव संख्या होती 3. एक चेंडू टाकून झाला 3 धावा. परत एकदा निर्धा किती काढल्या 2 धावा काढल्या. धाव संख्या होती 5. 2 चेंडू 5 धावा धावून 45 धावा पाहिजे. आता 40 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 40 धावा. 22 चेंडू 40 धावा. सुंदर आणि षटकार. रिव्हर्स षटकार. मिलिंद आंबेलकर यंग ब्रिगेड भाऊलवालीचा षटकार. बॉल देतो बॉल देतो.
वाईट चेंडू. धावसंख्या अतिरिक्त धावसंख्या होते ती 13. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव धावून काढले. धावसंख्या होते ते 14. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथक. खराब षटक असं म्हणायला कारण धावा कमी आहेत. मिलिंद आता सामना करणार विनोद बाने. मला वाटतं विनोदला स्ट्राईकच भेटली नव्हती. मिलिंदने 2-2 धावा नंतर एक षटकार रिव्हर्स मला वाटतं सिंगल धाव. हा संतोष आपलं अजून पहिलं षटक अजून प्रगतीपथावर. संतोषाचं पुढे चेंडू संतोषाला आणि सुंदर तटला ऑफ साईडला. 2 प्लेयर धावतात. बघूया कोण जिंकणार. विनोद याचा आणि परत एकदा 2 धावा तर धावून काढल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतात आणि 3 धावा सुंदररित्या धावून काढल्यात. 3 धावाने धावसंख्या होते ती 17. बिंदास 17. पहिलं षटक मला होतं अजूनही प्रगतीपथ आहे. खराब षटक संतोष गिदम याचं. 17 धावा आल्यात. एक चेंडू बाकी. आता मला वाटतं 28 धावांची आवश्यकता. संतोष आता पुढे चेंडू आणि हा उत्तुंग मला फील्ड कव्हर केले त्याने. एक धाव तर धावून काढले. श्रीकांत बाळू फील्डला कव्हर करतो. 2 धावा धावून काढल्याचा 2 धावाने धावसंख्या एकच धाव काढले. एकच धाव काढले. धावसंख्या 18. पहिलं षटक संपलं ते 18 धावा झाल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. सुमित दसुरी कुठे असते त्यांनी याचे. सुमित दसुरी श्रीकांत बाळू वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे षटक घेऊन तुझं बाळू. आता केवळ मला वाटतं 27 धावा डिफेंड करायच्या आहेत. 18 चेंडू 27 धावा आणि सलामीची जोडी अजूनही प्रगती पथावर. अजून हार्ड हिटर त्यांचा आला नाही साहिल आंबेलकर. नाही तर एवढ्यात मॅच फिनिश करून गेला असता. बाळू आणि ट्राय करतात तर कॅच आले असते परंतु एक धाव धावून काढला. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धावी धावून काढले. 2 धावा धावून काढल्या. 2 धावेने धावसंख्या होते ते 20. मला वाटतं दीपिकेश होते तिथे. कॅच ट्राय करायची होती दीपिकेश. मिलिंद एक यंग ब्रिगेड यंग टॅलेंट आहे धावलेलीचा आणि यंग बॉलर पण समोर आहे बाळू. आणि हा मात्र वाटायला बघूया. दीपिकेश मागे आहे. कॅच होते का. मात्र परत एकदा ड्रॉप कॅच. मला वाटतं वयाप्रमाणे दीपिकेशला काय चेंडू समजत नाहीये. फिल्डिंग जर चांगली केली तर तुम्ही मॅच मध्ये राहू शकता. प्लेअर चेंज केलाय मला वाटतं अक्षय पाडेकर याने दीपिकेशला मागे टाकलाय कारण दीपिकेशने लगातार 2 कॅची ड्रॉप केलाय. आता इथे यंग टॅलेंट आणलाय आकाश पोकले. आपण पोकलेवाडीचाच प्लेअर आहे. आता विनोद बानेच्या बॅटीतून अजून झंझावती अशी खेळी झाली नाही. षटकारांची आतषबाजी झाली नाही कारण संतोष एकदम होते त्यामुळे त्याला वाटतं डिफेंड केला आणि आता समोरच्या बॉलरला मारू असं त्यांच्या मनात असेल कदाचित. विनोद बाने त्यांना मारा करणार आहे ते श्रीकांत बाळू. पुढे चेंडू बाळू याचा. विनोद याला आणि सुंदर तटवलेला आहे. बघूया आउटफिट स्लो आहे. एक धाव तर धावून काढले. 2 धावा धावून काढले आहेत. आउटफील्ड स्लो असल्यामुळे बॉल तिथेच थांबला. 2 धावा धावसंख्या होते ती 23. आता 22 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 23 धावा. कोण जिंकणार. 15 चेंडू 15 चेंडू 23 धावा 22 धावा. कोण जिंकणार. विनोद बाने
की अक्षय पाडेकर, साहिल आंबेलकर की श्रीकांत आंबेलकर. बाळू याचा पुढी चेंडू आणि परत एकदा स्लोअर डिलिव्हरी. एक धाव तर धावून काढले नाही, मना केलंय. विनोद मला वाटतं दमलाय. ओव्हर झाल्यानंतर त्याला पाणी द्या. श्रीकांत, बाळू यांचा पुढील चेंडू विनोद याला आणि हा बघूया कॅच होते काय. कॅच ड्रॉप, परत एकदा कॅच ड्रॉप. मला वाटतं विनोदला वारंवार त्यांना जीवदान भेटतं. बाळू ट्राय करतो विकेट भेटेल, परंतु फील्ड जर तुमची चांगली नसेल, विनोदला ताकद नाही शॉट मध्ये. विनीत पेटावे, पाणी द्यायचं, बॉल झाल्यावर पाणी द्यायचं विनोदला, आधी नाही. दमलाय तो बाळू. परत एकदा बाळूच्या बॉलिंगला स्पीड आहे ना, तर विनोदने हा पार केला असता चेंडू. ते खराब क्षेत्ररक्षण. आणि हा मात्र विनोदने ताकद काढली आहे. षटकार. 6 धावेने धावसंख्या षटकार वाटते. धावसंख्या झाली ती 31. पाणी द्यायचंय विनीत पेटावे. आपल्याकडे केक पण मागवलाय, कोणाला हवं असेल तर घेऊ शकतात आपल्या पैशाने. अंकुश, शशिकांत मेस्त्री यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. अंकुश नवी आपले राजेंद्र मांडवकर दादा करतील. मेस्त्री यांचा सत्कार करतील राजेंद्र दादा मांडवकर. बॉलर आहे अक्षय पाडेकर. कारण तुम्ही बॉलरने ओळखलं पाहिजे बॉलर कोण असेल, कारण आपल्या इकडे पंचक्रोशीमध्ये बॉलिंग टाकणार एकच आहे, जडेजा. अक्षय जडेजा, सॉरी अक्षय पांड्या. सत्कार करून घेत आहे राजेंद्र दादा. सत्कार करतील आमचे शशिकांत मेस्त्री यांचं. मला वाटतं मंदार मेस्त्री यांच्या घरातले, कारण मंदार आज आला नाहीये, तर त्यांची उन्ही भासू नये म्हणून ते आलेत. चौदा धावा, 12 चेंडू 14 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. 12 चेंडू 14 धावा. बॉलिंग अक्षय आणि खणखणी षटकार. मला वाटतं अक्षयने पहिल्या मॅच मध्ये 27 धावा खाल्ल्या होत्या आणि आता केवळ त्याला फक्त 14 धावा ठेवल्या आहेत. तसं 12 बॉल मध्ये मला वाटतं यावरून देतो का पाहूया. अक्षय तिथे कोण उभे आहेत. पाणी आहे सुमित तिथे. कोण नाही बोललं तुला. नळ बंद करायचा आहे. परत एकदा वाईट चेंडू. अक्षय पाडेकर, मला वाटतं तू खराब गोलंदाजी करत होता, तर मला वाटतं बॅक करून दुसऱ्या गोलंदाज देत असता थोडाफार इफेक्ट मध्ये फरक पडला असता. कारण 1 षटकार 1 रन नंतर वाईड. मला वाटतं केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. 39 तर झाल्या आहेत आणि ही 6 धाव मला वाटतं विनोदच मारेल, कारण विनोदला मला दमला होता. आणि षटकार
विनोदने 6 धावाने सामना जिंकवला फाईव्ह ब्रदर्सला. अभिनंदन जिंकल्या टीमचं. मला वाटतं सामनावीर कोण होतं पाहतोय आम्ही. सामनावीर झाला तो मिलिंद. 5 रन आणि 1 विकेट ओव्हर मध्ये आणि रन काढले त्यांनी 22. सामनावीर मिलिंद आंबेलकर यायचं. सामनावीर घेऊन जायचं अंकुश. सुनील दादा झिमरे यांच्या मार्फत सामनावीरचा पुरस्कार द्यायचा. सामनावीरचा पुरस्कार घ्यायचा मिलिंद आंबेलकर. आणि फिल्डिंग कोणाचे त्यांनी लावून घ्यायचे. 4 वर हां आता 2च मॅच आहेत आमच्या. 12 9 मॅच त्या दिवशी 11 होती. सकाळी लेट झाला ना तरी 9:30 पावणे 10 वाजले. हा सामनावीर मिलिंद आंबेलकर. त्यातील देवाजवळ कमिटीचे सदस्य सुनील झिमरे. आणि आता समालोचन करतील आमचे समालोचक